ओके, नो प्रॉब्लेम. आता मी कापशेकर सर असतील, मी असेल आणि पाथरवर सर आहेत आमचे. दोघं तिघांनी खास हा विषय हातात घेतलाय की जे आपली ओल्ड कम्युनिटी आहे, जुनी कम्युनिटी आहे, यांना पहिलं शिकवायचं, त्यांना समजून सांगायचं. कारण मीटिंग्स बऱ्याच हिंदी होत आहेत आणि त्यांना समजत नाही, आणि मागचे जे निगेटिव्ह वेव्स आहेत त्याच्यामुळे ते लोक आपल्यापर्यंत येत नाहीत किंवा समजून घेत नाहीत किंवा मीटिंग्स बघत नाहीत, जस्ट दुर्लक्ष करून सोडून देतात. पण कुठल्याही गोष्टीचा काही बॅड टाइम असतो, वाईट काळ असतो, आणि त्याच्यानंतर काही चांगल्या गोष्टी घडत असतात. तुम्ही जर त्या मागच्या थिंकिंग मध्येच राहाल की हे असंच झालं, हे काय करतात, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, तर तो टाइम निघत संपत चाललाय. तो आपल्याकडे थोडा वेळ आहे. विचार करा, सिंपल गोष्ट आहे याच्यामध्ये. आता जी 500 लोक डेव्हलपर घेऊन जाते कुठे दुबईला, तेवढ्या लोकांचा तो खर्च असेल, काय असेल, सगळ्या गोष्टी असतील, ते मॅनेज असेल, 2 दिवसाचं टोटली फुल प्रोग्राम आहे तो. त्याच्यामध्ये 2 दिवस, जरा म्यूट करा हा कोणी असतील तर बाकीच्याने कनेक्ट झालेले. तर हे समजून घ्या थोडं. तर प्रोग्राम हा वेगळ्या लेवलला चाललाय, होप्स, आणि ही आहे एज्युकेशन मीटिंग, शैक्षणिक शिकायसाठी तुमच्यासाठी. इथे कुठेही आम्ही कोणालाही काही सांगत नाही हे करा आणि ते करा. तुम्ही समजून घ्या, शिकून घ्या. बेस्ट टेक्नॉलॉजीचं जग आहे, आणि जे मागच्या ह्याच्यात ज्या चुका झाल्या त्या सगळ्या दुरुस्त करून ही सिस्टम एक वेगळ्या डेव्हलपमेंट मध्ये निघून गेलेले. ठीक आहे. आता मी अजून एक 2-3 गोष्टी मला आता तुम्हाला सांगायच्या आहेत याच्यामध्ये. की बघा, मी इथे एक ह्या जर फ्रंट टॉपला माझं स्क्रीन दिसत असेल तर त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की ज्यांचा मोबाईल हरवला असेल किंवा बाराके माहित नसतील किंवा आयडी माहित नाहीये, अशा लोकांनी काय करतायत. दुसरा प्रश्न होता की ब्लॉक होराची सध्याची स्थिती काय, आणि या सिस्टम मध्ये का आपण सोबत राहायला पाहिजे. ठीक आहे. एवढ्यावर आपण सध्या बोलूया आजच्या मीटिंग मध्ये. बाकीचे टॉपिक प्रश्न उद्या घेऊया, आणि जस्ट तुम्हाला या सिस्टम बद्दलची सद्यस्थिती सांगून देतो. ब्लॉक उरा हा आता सध्याचा जो त्यांचा ब्लॉकचेनचा जो कॉइन आहे त्याचं नाव आहे इटर्निटी. तुम्हाला थोडं लाईव्ह पण दाखवतो याच्यामध्ये. एक मिनिट, कसं चाललंय सिस्टम. हे ब्लॉक उराचं वॉलेट आहे. प्ले स्टोअर मधून सगळ्यांनी हे डाउनलोड करा. कोण काय सांगतोय जस्ट त्यांना सांगा मी शिकायसाठी करतोय आणि आम्ही तेच काम करतोय. ठीक आहे. आम्ही वेगळं काय याच्यामध्ये करत नाही. ठीक आहे. सध्या आता जर मी इथं बघितलं, माझा वॉलेट आहे तो असा काहीतरी बनलेला आहे, डेव्हलप केलेला आहे तो. पहिला जी आपली डेफीचा जो प्रोग्राम होता तो मेल आयडी वर यायचा, ओटीपी यायचा आणि त्याला कनेक्ट व्हायचं. आता हे नेक्स्ट फेजला गेलंय, थोडं डिसेंट्रलाइज बनलंय. सर कोणी असतील तर म्यूट करा. ठीक आहे. खूप आवाज येत असेल माझा. ठीक आहे. मला थोडं बोलत चला, कोणीतरी अनिम्यूट करून वगैरे, एक जण फक्त. कापशेकर सर तुम्ही बोलत चला मध्ये, आवाज येत असेल तर. ओके. बाकीचे हे करा. ओके. आता आपण कुठे होतो याच्यामध्ये. हा हा प्रोग्राम डेव्हलप केला त्याने स्वतः. तर इकोसिस्टम म्हणजे काय पहिला समजून घ्या. असे सिस्टम जे डिसेंट्रलाइज वेनं बनते आणि ते कोणाच्या डिपेंडन्सी मध्ये राहत नाही, म्हणजे कोणावर अवलंबून नाही. याच्यामध्ये काय होणार आहे, स्वतःची ब्लॉकचेन येते, स्वतःचा एक्सचेंज जो पॅनोरामा एक्सचेंज आहे तो डिसेंट्रलाइज वे मध्ये आलेला आहे. स्वतःच हे ब्लॉकवरचं वॉलेट त्यांचं आलेलं आहे.
स्वॅप एक्सचेंजवर लॉकिंगची सिस्टम येते आणि स्वतः ट्रेडिंग डेव्हलपमेंट होते आणि ते एआय थ्रू होते आणि त्याच्यावर अजून बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. सगळ्या तुम्हाला ते शक्य नाहीत, म्हणजे त्यांना पण सांगणार नाही आहे. जसं जसं कळत जाईल तसं आपल्याला समजून घ्यायचं. ह्याला म्हणतात इकोसिस्टम आणि कोणावरही अवलंबित्व नसल्यामुळं स्वतःची मोठी डेव्हलपमेंट होणार आहे याच्यामध्ये. आणि ही सिस्टम काय आहे रॉयल मिंटची हे समजून घ्यायची आपल्याला. एक सिंपल दाखवतो, एकदम सिंपल पद्धतीने. हा इकडे दिसतो ना ऍड्रेस, तो इथं क्लिक केला साईडला तर तो कॉपी होतो. ब्राउज मध्ये गेला, हा पहिला त्यांचा रॉयल मिंटचा प्रोग्राम होता, तो चालूच आहे तसा, तो बंद नाही आहे. हा रॉयल याच्यामध्ये होता पहिल्या ह्या रॉयल मिंटच्या प्रोग्राम मध्ये 100 डेजची लॉक लिक्विडिटी, म्हणजे सिस्टम मध्ये आल्यानंतर 100 दिवसासाठी लॉक लिक्विडिटी करायला लागायची. आता नाही, ती 30 दिवसासाठी केलेली आहे. आणि अशी ही सिस्टम आहे. याच्यामध्ये 100 पासूनचे नाही झाले. ओके, एक मिनिट. ओके, सॉरी, एक मिनिट. आता बघा, दिसतंय का सर? आता झालंय का स्क्रीन शेअर? ओके. तर या ब्राउज मध्ये गेल्यानंतर इकडे दोन प्रोग्राम आहेत. पहिला हा जुना 100 डेजचा लॉक लिक्विडिटी प्रोग्राम होता, ज्याच्यामध्ये एंटर केल्यानंतर 100 दिवस लॉक लिक्विडिटी मध्ये ते टाकायला लागायचं. तो चालूच आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट प्रोग्राम आलाय तो रॉयल मिंट 30, म्हणजे 30 दिवसासाठीचा लॉक लिक्विडिटी प्रोग्राम आहे. याच्यामध्ये पॅकेजेस त्यांनी दिलेत 100, 200, 400, 800 पासूनचे जे आहेत. जसे त्याचे स्पॉन्सर आयडी इथे अल्फा बीटाची सिस्टम तुम्हाला माहिती, सांगायची काही गरज नाही. डॅशबोर्डला आपण गेलो तर हे काहीतरी असं सिस्टम होते. ठीक आहे, मॅचिंग रिवॉर्ड्स असतील, टोटल मॅचिंग असतील, काय असेल, अल्फा आणि बीटा अशी सिस्टम आहे. ते एकदम इझी बनवलेलं आहे, काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. हिस्ट्रीला गेला की तुम्ही इथं लॉक लिक्विडिटी करू शकताय, जसे मी केलेले आहे $17. ठीक आहे, हे मी माझ्या नॉलेजसाठी घेतलं. मला सिस्टमशी कनेक्ट राहायचं आहे म्हणून मी केलं. मला पुढं एआयचं ट्रेडिंग समजून घ्यायचं आहे म्हणून मी याच्यामध्ये आलो. मला याच्यामधून लोकांना शिकवायचं आहे, समजवायचं आहे, याच्यासाठी मी याच्यामध्ये आलो. आणि मला याच्यामधून बरंच काही गोष्टी करायच्या. ही सिस्टम, ही टोटली मीटिंग ही एज्युकेशन पर्पज आहे. कोणी सांगतोय म्हणून याच्यात बिलकुल एंट्री करायची नाही, काही नाही करायचं. जोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही तोपर्यंत काय जायचं नाही पुढे. हे एक डोक्यामध्ये ठेवा तुमच्या. आणि इथं कोणी आम्ही सांगत नाही काय करा आणि काय नाही. ठीक आहे, तुम्हाला दाखवलं डिसेंट्रलाइज होणं, ब्लॉकवर कशा पद्धतीनं पुढे निघून गेलेलं. आता आपण थोडस याच्यामध्ये जाऊया. हा जो प्रोग्राम आहे रॉयल मिंटचा, त्याच्यामध्ये ओपन होतो, एक मिनिट. ठीक आहे, जिथून आम्ही हे सगळं नॉलेज घेतलं, जी होती ग्लोबल ब्लॉकचेन अकॅडमी. थोडासा प्रॉब्लेम सांगतो याच्यामधला काय झाला. आपण थोडं काही मोटिवेशनल शिकवणारे लिडर्स होते, त्याच्या सोबत आपण कदाचित वावत गेलो असेल, म्हणून काही चुकीचे आम्ही डिसिजन घेतले की लोन काढा आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. आपली कॅपॅसिटी नसताना पण आपण त्याच्यामध्ये गेलो की जे करायला नाही पाहिजे होतं. आम्हाला काही समजायच्यातच सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम झाला. ही डिस्क्लेमर आहे याच्यामध्ये. ही मीटिंग फक्त एज्युकेशन पर्पज आहे. जुने लोक जे बरेच आहेत, तुम्ही थोडस स्वतःपुरता विचार न करता, जे आपल्यापेक्षा ज्यांना काहीच माहित नाहीये प्रोजेक्ट बद्दल, जे लोक सांगत गेले की बंद पडला, काय झालं, बरेच इन्व्हेस्टमेंट केले, पण त्या लिडरने कदाचित विचार केला नसेल की माझ्या खालच्या टीमचं बाबा काय करायचंय. असू देत, जाऊ देत. पण आम्ही आपले पात्रवड सर असेल, कापशेकर सर असेल, मी असेल, आपल्या मराठी लोकांसाठी याचं पूर्ण नॉलेज द्यायचं, या प्रोजेक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन द्यायची, अपडेट द्यायचं आणि लोकांना शिक्षित करायसाठीची ही ट्रेनिंगची मीटिंग आहे, एवढं समजून घ्या. इथं कोणतेही इन्व्हेस्टमेंट करा म्हणून आम्ही सांगत नाहीये, आणि तसं असेल तर ते डोक्यातून काढून टाका. हिस्ट्री ऑफ फायनान्स वगैरे सगळं ठीक आहे, काय चाललंय काय नाही आपल्याला सांगायची आता परत गरज नाहीये. बिटकॉइन, इथेरियम, ड्रोन, त्याच्यानंतर ब्लॉकओरा, टी बॅक, थोडस 2-3 वर्षाच्या पाठीमाग आपण जर गेलो तर आम्हाला बऱ्याच या गोष्टीची माहिती असावी. ब्लॉकओरा आला, 2.0 आला,
3.0 आला आणि ब्लॉकवर त्याच्यानंतर क्लासिक ज्याला आपण BSL म्हणतो आणि आता इटरनेटी आला. आता इथं हे इथपर्यंत समजलं आपल्याला. आता इटरनेटी हा जो सिम्बॉल दिसतोय तो इटरनेटी हा ब्लॉकचेनचा कॉइन आहे. येणारी जी ब्लॉकचेन आहे ज्याच्याकडे इटरनेटी असेल त्याला तो कॉइन मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. हा सध्या टोकन आहे, हा कॉइन नाही आहे. इटरनेटी काय, कारण हा ब्लॉकचेनच्या अगोदर आलेला टोकन आहे, कॉइन नाही आहे. कॉइन कधी बनेल, ब्लॉकचेन आल्यानंतर. ब्लॉकचेनची डेट काय जी साइडवर दिली, नोव्हेंबर 2025. पुढे मागे होत राहतं, डेट दिलेली आहे त्याच्यामध्ये, ती तुम्हाला जे अपडेट करतोय. आता याच्यामध्ये म्हणाल तुम्ही की माझ्याकडे 2.0 पण आहेत, कोणाकडे असतील ना, बरेच लोक आहेत जे या सिस्टम पासून, मीटिंग पासून, कोणी बिचाऱ्यांना काही सांगितलं नाही, अशी पण लोक आहेत. कोणी वॉलेटच विसरलेले आहे. 3.0 कोणाकडे आहेत, ठीक आहे, आणि BSL कोणाकडे आहेत. BSL वर मी येणार आहे, 3.0 वर पण येणार आहे, ठीक आहे, याच्यावर थोडंसं बोलूया. आणि आता सिस्टम काय करते ते तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये इटरनेट या ब्लॉकचेनचा कॉइन आहे आणि ब्लॉकचेनच्या कॉइनवर ज्या इटरनेटवर रॉयल मिंट प्रोग्राम रन होते. आता इथे काय केलंय, टोटल सप्लाय येणार आहे तो 10 कोटी, प्री मायनिंग मध्ये येणार आहे तो 2.5 कोटी आणि 2.5 कोटी जो सप्लाय येणार आहे तो तुम्ही ऐकला असेल की IPO ऐकतो ना आपण, जसा एखादा मध्ये शेअर सर स्क्रीन शेअर झाले तर सांगा. ओके, तर इथं समजून घ्या 2,50,00,000 टोटल सप्लाय येणार आहे. सर्क्युलेटिंग सप्लाय जो शेवट बर्निंग होऊन राहणार आहे तो 5 लाख राहणार आहे, ठीक आहे. TPS वगैरे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि याच्यामध्ये फंडा काय की बर्निंग मेकॅनिझम असल्यामुळं हा कमी 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 होत राहून तो 5 लाखावर येणार आहे. 2.5 कोटी येणार आहे तो कसा आला, ICO मधून आला. ICO म्हणजे इनिशियल कॉइन ऑफर. पण तो कसा यायला लागलाय, स्टेकिंग प्लस लिक्विडिटी प्रोग्राम जो रॉयल मिंटचा प्रोग्राम आहे त्याच्यामधून यायला लागलाय, जो मगाशी मी तुम्हाला दाखवला. तो सिस्टम कसं काम करायला लागलाय, तर इथं थोडस डिफरन्स बघितला सिस्टमनं काय केलंय. मागच्या काही चुका होत्या, लीडर खूपच मोठे झाले, खूपच, ज्यांचं ताळमेळच राहिला नाही. आणि जे शेवटला 30% लोक होते किंवा ज्यांनी टॉपअप केलेलं होतं ते अडकले बिचारे. असू दे, ते सगळं काढून टाकलेलं आहे. याच्यामध्ये लीडर हा नुसता कॅश पैसे कमवण्यासाठी येत नाही, इथं बऱ्याच काही हे लावलेलं आहे त्याच्यामध्ये. इथं जो लीडर येतो इथं जॉईनिंग 100% USDT मध्ये होतं. लिक्विडिटी 30 दिवसासाठी लॉक करायला लागते, कंपल्सरी, त्याच्याशिवाय रिवॉर्ड येत नाही. जो मॅचिंग बोनस होतो, मॅचिंगचे जे पण होतात त्याला फक्त आणि फक्त USDT भेटते, कॉइन भेटत नाहीत. म्हणजे विकायचं आणि डाऊन करायचं काही संबंध याच्यामध्ये येत नाही, ठीक आहे. याच्यावर भरपूर आहे बोलण्यासारखं, एक तासभर लागेल मला याच्यासाठी. ओझर तर घेणार आहे आणि पुढे निघणार आहे, कारण मला तुम्हाला शिकवायचं आहे बऱ्याच गोष्टी आणि त्या शिक्षित झाल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी समजवायच्या, तोपर्यंत नाही समजवायच्या जास्त करून. याच्यामध्ये रिवॉर्ड 100% इन BN इन लाईव्ह रेट. आता इथं पहिला आम्हाला काय सीन झाला माहित आहे का, तुम्हाला आठवत असेल, आम्हाला टोकन दिले ते $61 दिले, म्हणजे इंडियन करन्सी रुपीज मध्ये आपले होतात 5,500. जर तुमच्याकडे एक BSL असेल टोकन, त्याची व्हॅल्यू आम्ही किती दिली माहिती आहे त्यांना, $5,500. थोडस समजून घ्या लॉजिक काय. आणि आज त्या कॉइनची, त्या टोकनचा रेट आहे 15 आणि 20 रुपये, 10 रुपये. पण इथं रेट डाऊन झाला, कॉइन डिस्ट्रीब्युटेड झाले, रिक्स आम्ही कुठंतरी समजून घेण्यात कमी पडलो की असं पण काय घडतंय. असो, काही प्रॉब्लेम नाही, ज्या चुका झाल्या त्या झाल्या. आता आपल्याला काय करायचं एवढं मी तुम्हाला याच्यासाठी सांगू शकतो, ठीक आहे. स्टेकिंगचा जो बेनिफिट आहे, समजा तुम्ही $100 याच्यात कनेक्टेड झाला या स्टेकिंग प्रोग्राम मध्ये, ठीक आहे, तर त्याचा डेली 50 म्हणजे 0.5 म्हणजे $अर्धा डेली इन्कम येत राहतो. रेफरल रिवॉर्ड म्हणजे तुम्ही कोणाला कनेक्ट केला तर 5% डायरेक्टली तो रिवॉर्ड तुम्हाला येत राहतो. आणि मॅचिंग बोनस आहे 10%. जे बोनस आहेत ना आणि रिवॉर्ड्स आहेत ते टोटली USDT मध्ये येतात, डॉलर मध्ये येतात. त्यांना लीडरला कोणत्याही कॉइन भेटत नाही, टोकन भेटत नाही, त्याला विकायची गरज नाही.
तुला बाबा USDT घे आणि तू निघ. त्याच्यामुळे इतर रेट डाऊन करणं हे लीडरला शक्य नाही कुठलं. आणि जो ज्यांना रिवॉर्ड्स भेटायला लागलाय तो टोटली 30 दिवसाच्या लॉक लिक्विडिटी मधूनच जातो आणि इथं पुढे सुरू होणार आहे. ठीक आहे, याची सिस्टम आहे या 30 डेजच्या एका काय बोलाय ना, ह्या चार्टवर मी नंतर येणार आहे. एक सेपरेट मीटिंग याच्यावर मी घेणार आहे. ठीक आहे, हे थोडस तुम्हाला समजावं की आता ब्लॉक मध्ये काय चाललंय. ठीक आहे, तुम्हाला कोणी बऱ्याच गोष्टी निगेटिव्हिटी साहजिक आहे, कारण माझी स्वतःची इन्व्हेस्टमेंट जर मला बाहेर नाही भेटत असेल तर मी का या सिस्टम बरोबर कनेक्ट करायचं. साहजिक प्रश्न येणार आहे, त्रासदायक प्रश्न येणार आहे. आम्ही स्वतः ह्या कापशेकर सर असतील, मी असेल, आम्ही कोणतेही लीडर मोठे नाहीये, पण आम्ही फेस केले हे प्रॉब्लेम. आम्ही आम्ही ह्या तुमच्या ह्याच्यात सहभागी आहोत, कारण आम्ही ह्याच्यातूनच गेलो, आम्ही कुठले लीडर नाही. एक मिनिट हा, मग मी थोडस माझं हे बंद करतो. आवाज येतोय सर? ते रेंज मध्ये आता आवाज क्लिअर आहे सर. हा, आता आवाज येतोय माझा क्लिअर? येतोय सर तुमचा. ओके ओके ओके, सॉरी मी सर तुमचा आवाज बंदच नव्हता झाला. ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, थोडंसं ब्लूटूथ बंद केलं मी. ठीक आहे, आता आपण थोडंसं इथं समजून घेऊया. आम्ही प्रामाणिकपणे सांगतो एक गोष्ट, की आपली मराठी माणसं ह्याच्यातून बाहेर फेकली नाही गेली पाहिजेत. ह्याच्यासाठी हा एज्युकेशन प्रोग्राम चालू आहे. हे थोडंसं समजून घ्या. तुम्ही जर सोबत राहायला, ट्रस्ट केला, शिकून घेतलात, तर तुम्हाला येणारा मे महिन्यानंतरची जी AI ट्रेडिंग होणार आहे आणि ज्या बाकीच्या गोष्टी होणार आहेत त्या तुम्हाला समजून जाणार आहेत. तुम्ही कोणावरही डिपेंडंट राहणार नाहीत आणि तुम्ही डिपेंडंट कोणावर राहू नये. कुठला लीडर नाही याच्यामध्ये, कोण लीडर बिडर नसतो कुठल्या गोष्टीचा. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार. ह्याच्यासाठी एवढ्या लेवलचं तुम्हाला हाताला धरून इथं शिकवलं जाणार आहे, हे पहिलं समजून घ्या. आणि ही डेलीची मीटिंग राहणार आहे. तुमचे काही प्रॉब्लेम असतील कापशीकर सरांपर्यंत पोचवा, माझ्यापर्यंत पोचवा. यूट्यूबला ह्याचं रेकॉर्डिंग जाणार आहे, ते रेकॉर्डिंगच्या कमेंट्समध्ये तुम्ही टाका, डेफिनेटली टाका. काय इथे कोणाला काय बोलण्याचा, राग येण्याचा, शिवीगाळी करण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. आम्ही शिकवण्यासाठी तुम्हाला उतरलेलो आहे. याच्यामध्ये तुम्ही हे करा आणि ते करा असं अजिबात आम्ही कोणालाही सांगत नाही. ही टेक्नॉलॉजी सर एवढी जबरदस्त आहे की बर्निंग टेक्नॉलॉजी आणणारा हा प्रोजेक्ट, डिसेंट्रलाइज वेमध्ये जाणारा प्रोजेक्ट. आणि इथं डेव्हलपर स्वतः थांबलेला नाही आहे. तो बेस्ट वेनं काम करतोय. कोणताही मोठा लीडर त्याच्यासोबत नाही आहे, पण त्यानं ठरवलं ही सिस्टम आणायची आहे मला डिसेंट्रलाइज वेमध्ये. डिसेंट्रलाइजमध्ये मी जरी नसलो उद्या तरी सिस्टम थांबणार नाही. आणि त्यातल्या त्यात कोणासाठी आणायच्या लोकांना, तर सामान्य लोकांसाठी आणायचे. त्याला आम्ही काही प्रश्न विचारले, सर एवढा रेट डाऊन असताना तुम्ही मोठ्या लीडर लोकांना एका याच्यामध्ये इन्व्हॉल्व का नाही करत. तो बोलला की माझं हे टार्गेट नाही आहे. पंप आणि डंप करणं म्हणजे काय, स्वतःकडे कॉईन लाखो जमा करणं आणि रेट वरती गेला की एकदम विकून टाकणं. आणि जी छोटी छोटी माणसं आहेत जी इन्व्हेस्टमेंट करतायत $10, $100, त्यांना त्यांचा पोर्टफोलिओ डाऊन करून टाकणं आणि ती त्यातून बाहेर फेकली जाणं. ह्याच्यासाठी मी सिस्टम बनवत नाही आहे. ही सिस्टम बनवतो आहे सामान्य लोकांसाठी. मला जास्त लोकांची इथं आता गरज नाही आहे. जे झालं तो प्रॉब्लेम झाला. 5,000 जरी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली तरी सिस्टम रन होते आणि स्लोली होते. इथं कुठलाही मोठा जादू असं घडणार नाही आहे. पण ज्या दिवशी बनेल, साधारण ह्या 1-2 वर्षामध्ये ही सिस्टम फुल फोर्सफुली रन होऊन जाईल. पण त्या सिस्टमचा आपण जर भागच नाही राहिलो, समजा आपला आता ह्याच्यात थोडंसं पुढं जाऊया. ही इथे बघा, ही सगळी सेंट्रलाइज ॲक्शनची लिस्ट आहे. इथे आपला कॉईन कुठेही लॉन्च होणार नाही. बायनान्सवर नाही होणार, किंवा ह्या जेवढ्या दिसत आहेत ना ह्या ह्याच्यामध्ये कुठेही होणार नाही. त्यांनी केलं तर ते होईल, पण स्वतःहून कधी होणार नाही. ठीक आहे, कारण आपल्याला डिसेंट्रलाइज वेनं काम करायचं आहे. चला ठीक आहे, ही PPT जरा थांबूया आपण आणि थोडंसं पुढं जाऊया. कदाचित मला याच्यावर काय लिहिता आलं असतं तर बरं झालं असतं. ओके, नाही याच्या गोष्टी सर्टिक बद्दल जरासं सांगा. हां, सर्टिकचा सर मी थोडासा रिपोर्ट आणला असता, त्याच्यामध्ये बघितलं. सर्टिक ह्या ह्याच्यात ना का यार कॉल्स, एक मिनिट.
ओके, स्क्रीन शेअर झाली माझी? झाली. येस. ओके ओके बेस्ट. सर 3 ते 4 वर्ष होत आली. जे फ्रॉडिंगवाले होते ते एवढ्या वेळ कधीच मार्केटमध्ये थांबत नाहीत. एक कारणं सांगतोय मी ह्या प्रोजेक्टबद्दल कनेक्ट व्हायची. दुसरी गोष्ट, डेव्हलपर सर आमच्यासोबत आहे आज. आम्ही लीडर नव्हतो पण डेव्हलपरपर्यंत पोहोचलो. आज डेव्हलपरसोबत आम्ही प्रश्न विचारतोय, आम्ही समजून घेतोय, शिकतोय आणि ते टेक्नॉलॉजी काय लेवलला बनले याचा अभ्यास करून आम्ही तुमच्या पुढे येतोय. त्यांनी ऑडिट केलं सगळ्या सिस्टमचं. का की उद्या डिसेंट्रलाइज म्हणजे काय, एकदा मार्केटला ब्लॉकचेन गेल्यानंतर त्याच्यात डेव्हलपरला सुद्धा काही चेंजेस करता येत नाहीत. तर त्याच्यात काही बग्स राहायला नको, काही प्रॉब्लेम यायला नको, म्हणून सर्टिकचं ऑडिट केलं. त्याच्यात एक प्रोग्राम रन केला त्यांनी की बग दाखवा आणि तुम्हाला $1 बक्षीस ठेवलं त्याच्यामध्ये. त्या सर्टिकनं ठेवलं, यांनी नाही ठेवलं. सर्टिकनं एवढं, हां, जी ऑडिट कंपनी आहे, ठीक आहे, जी मोठ्या ब्लॉकचेनचं ऑडिट करते, त्या ऑडिट कंपनीनं हे ठेवलं आणि ते ऑडिट त्या लेवलचं ते ऑडिट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बराच पैसा खर्च झालेला आहे. आणि ही सगळी सिस्टम डेव्हलप करत 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 स्लोली तो पुढे निघत आहे. ठीक आहे. स्क्रीन सर शेअर दिसते का माझी? जरा एकदा सांगाल का? नाही झालं. नाही. हा नाही सर, स्क्रीन तुम्ही चालू नाही केली, स्क्रीन शेअर झालेली तुमची सर. ओके, स्क्रीन शेअर झाले, पीपीटी ऑन नाही. आता पीपीटी ऑन नाही केली तुम्ही. हा पीपीटी नाही, पीपीटीची ठीक आहे, गरज नाही एवढी. आता तुम्हाला ते पीपीटी सेपरेटली सांगतो एकदा काय करायचं काय नाही ते. फोन बंद करा सर आधी. काय अरे ते काय आता माझं नेटवर्क त्या सिमला आहे, सिमवर ते कॉल यायला लागला. 1 मिनिट मी कॉल थोडा थांबा. त्याला सांगा म्हणा मीटिंग चालू आहे. हो, घरचे फोन आहेत जरा. मी आहे मुंबईमध्ये. ठीक आहे, नाही काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हां, तर हे एवढं डेव्हलप करणारा डेव्हलपर आम्ही का कनेक्ट झालो, तर त्यानं समजून सांगितलं कोणी असो नसो मी डिसेंट्रलाइज वेनं काम करणार आहे, लीडर गेले हरकत नाही, कारण ही नेटवर्कच्या बाहेरची सिस्टम आहे. ते जर समजत असतील की मला, त्याचा खूप उद्देश वेगळा आहे. सामान्य लोकांसाठी सिस्टम त्यानं बनवली आणि सामान्य लोकांच्या हातातून देऊन निघून जाणार आहे. या वेनं आम्ही त्याच्यात उतरलो. खूप डेव्हलप आहे, खूप शिकायचं आहे सर आपल्याला. बऱ्याच गोष्टी, इटरनेटिक आहे, 3.0 काय सर, टायमिंग बघा. हां सर, आपल्याकडे किती वेळ आहे अजून मीटिंगचा? कापशीकर सर, अजून 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटात, ठीक आहे. थोडं आता थोडंसं हे ओझरता घेतला टॉपिक सर. आपण याच्यावर वेगळा अजून एक मीटिंग होणार आहे. मीटिंग म्हणण्यापेक्षा डेलीचा एक टॉपिक घेणार आहे, पण ओझरता सांगतो. आता काय करायचं आहे, आपण ज्यांच्याकडे 3.0 आहे, ज्यांच्याकडे 3.0 आहे, ज्यांच्याकडे BSL आहे, त्यांनी काय करायला पाहिजे. समजा ज्याची $100 आयडी होती कुठं डेफीमध्ये, $100 थोडं सुटसुटीत होतं म्हणून घेऊया त्या गोष्टीसाठी, त्याच्या पलीकडे नाही. हां, एक उदाहरण म्हणून घेऊया, ठीक आहे. तर सर $100 मला आता सांगायचं आहे. बरं, ज्यांचं अनम्यूट आहेत, एखादं 2 जण, कापशीकर सर तुम्ही सांगू शकता. $100 सर आम्हाला $61 कॉईन किती आले? $100 भाग गेल्यानंतर साधारण 1.62 येतं. हां, ठीक आहे. आणि आता आपण डेस्क स्क्रीनरवर जर गेलो, तुमच्याकडे आहे का डेस्क स्क्रीनर? दिसतोय माझ्याकडे आहे सर. हो, DEX स्क्रीनर म्हणून आहे तुमच्याकडे? हां, माझ्याकडे पण आहे. हा सगळ्यांनी इन्स्टॉल करायचं. हे जे मी बोलतोय ना, या गोष्टी सगळ्यांनी इन्स्टॉल करायचं आहे. आणि इथं रेट बघायचं, कोणाला विचारायची गरज नाही बाबा, कोणालाही विचारायची गरज नाही. लाईव्ह रेट इथं दिसतात. कुठं आहे बाबा पॅनाचा रेट काय आहे, ठीक आहे. BAEचा रेट म्हणजे ब्लॉकवर इटर्निटीचा रेट काय आहे. BSLचा रेट सर दिसतो का इकडे तुम्हाला? 0.05. हां, 0.05 न तो हे झालेला आहे आता सध्या आहे. मला सांगा सर, थोडंसं सर मोबाईलवर तुम्ही असाल कोणी, थोडं बघूया इथंच तुम्हाला दाखवू. स्क्रीन जर माझी दिसत असेल तर वेल अँड गुड, नसेल तर मला परत. ओके, काय प्रॉब्लेम नाही. समजा सिम्पल गोष्ट करूया. $100 सर आम्ही एंट्री केली. $100 मला द्यावं एवढंच इच्छा आहे आता, बस लोकांची, ठीक आहे, एवढंच समजा. बाकी काय करायचं, एवढंच समजा. $100 बरं, त्यानं $200 कॉईन दिले आणि काय असेल 2 कॉईन आले आपल्याला, काही हरकत नाही त्या गोष्टी, ठीक आहे. 100 भागिले जर 61 केलं
तर मला 1.63 कॉईन येतात, 2 कॉईन येत होते, म्हणूया जाऊया, हरकत नाही. हं. आताचा रेट आहे 0.05. सर कॉईन किती येतात? 2000. 2000. तुमची इन्व्हेस्टमेंट किती होती? $100ची. $100. आता तुम्ही किती केलाय? $100. आता समजून जा. आता हा तुमच्याकडे कॉईन किती आलेत? 2000. बरं 2000. ना, ठीक आहे, 2000 कॉईन. सर ॲव्हरेज म्हणजे काय हे पहिला लोकांना कळालंच नाही. त्यांना काय वाटलं की हे असेच सांगायला लागलेत, हे काय करत बसायला लागले. राहू दे ना, हरकत नाही, मी हे गणित सांगतो तुम्हाला. जर तुमचे पैसे तुम्हाला कधी भेटणार? तो $61 कॉईन जर गेला तर, बरोबर आहे ना? तुम्ही काहीच नाही केला बाबा याच्यामध्ये, बरोबर, तुम्ही काही काम नाही केला, तुम्ही वाट बघत बसला. ते जाईल तेव्हा जाईल, काय प्रॉब्लेम नाही. पण त्याला एक सोपा मार्ग आम्ही सांगितला याच्यामध्ये. बरोबर, तुम्ही ॲव्हरेज करून घ्या. ॲव्हरेज म्हणजे काय? तुमच्याकडे $100 नाही आहेत ना, नको, काम करा, तुम्ही आहे ना $10 हे करा. सर $10 म्हणजे किती आज? साधारण 93 रुपये, 900 रुपये, 1000 रुपये पकडा. भाऊ तुम्ही काय करू नका, तुम्ही एक काम करा, $10 आहे ना आजचे कॉईन तुम्ही घेऊन ठेवा. साधारण कॉईन सर किती येतील आपल्याला? 200 कॉईन येतील. 200 कॉईन तुमच्याकडे आले, तुमच्याकडे एक 2 होते. सर तुमचं इन्व्हेस्टमेंट किती आहे? $110 झाले आता, बरोबर आहे? बरोबर. हा, पहिले 100 आताचे $10. ओके, हा माझ्या लक्षात येते, मी देतो उत्तर सर, बोला. ठीक आहे. आपल्याला ह्या सिस्टम मधून माझी इन्व्हेस्टमेंट मला बाहेर काढायची आहे. तर किती रुपयाला गेल्यावर माझी इन्व्हेस्टमेंट बाहेर निघेल? तुमच्याकडे कॉईन किती आहेत आता? 200. आता माझ्याकडे 202 समजा. 202 कॉईन झाले. तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे? समजा तो 110. हा, 0.90 ला पण नाही जात, 0.5 ला नाही. सर तुमची $अर्धा जरी BSL गेला ना, $अर्धा म्हणालोय, तुमची पूर्ण इन्व्हेस्टमेंट बाहेर निघून जाते. कळलं काय म्हणावं लागलं मी? जी लोक वेटिंगला आहेत आपले, त्यांना हे माझं सांगणं आहे. तुम्हाला काय सांगितलं का मी? सर्वांना समजलं का? समजलं. तुम्ही जर $100, सर माझा विषय काय, $100 जरी इन्व्हेस्टमेंट समजलं का सर? कळालं नसेल तर परत ज्याला नाही समजलं विचारू शकतो. हा, परत विचारा. ज्याला समजलं त्यांनी हा म्हणा, काय समजलं तर परत विचारा. कारण हा एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, सरांनी खूप चांगला प्रोग्राम चालू केलाय. इथं कुणाला काही, कोणी तर लीडर नाही, कुणाला शिव्या वगैरे देऊ नका, इथं फक्त समजून घ्या. तुमच्या कुणाचं काही झालं असेल ते मागे तुमच्यासाठी वेळ काढतो. हॅलो सर, पुन्हा एकदा सांगा, अजित सरांना समजलं. ठीक आहे. हॅलो भरत सर. हा बोला. आता आपल्याला आता तुम्ही 202 कॉईन म्हणताय ना, $101 पर्यंत जाईल असं म्हटलं. नाही, सेल होतात का आता? होतात ना, होतात. सर कनेक्टेड राहा तुम्ही. ठीक आहे, चांगला प्रश्न आहे, आणि प्रश्न विचारायचा बरं का, मला खूप आवडतात. कारण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे जो कळायला लागला आम्हाला, तर डेफिनेटली त्याची उत्तर बरं आम्हाला नाही समजली, मी डायरेक्ट डेव्हलपर बरोबर बसून अजून त्याचं क्लिअर करून घेऊ शकतो. त्यामुळे हे टेन्शन काढून टाका की काय विचारायचं, कसं विचारायचं. ठीक आहे, पहिला हे समजून घ्या, मी $100 सर गणित दिलं होतं. $100 मला फक्त $61 2 कॉईन आलेले होते, समजून घेतलं. ठीक आहे, पण मी काय केलं, आता $10 बाकीचे म्यूट करा. आता मी काय केलं, फक्त $10 आजच्या रेटला मी कॉईन घेतला. आजचा रेट आहे 0.05चा रेट आहे. मला 200 कॉईन आज आले, 200 कॉईन आले, ते 202 कॉईन माझ्याकडे झाले. तर मी माझा रेट जर गुणिले 0.5 जरी आला तरी मी याच्यातून बाहेर पडू शकतो. मला $61 पर्यंत थांबायची गरज आहे का याच्यामध्ये? नाही. हे समजून घ्यायचं प्रत्येकात. म्हणजे मला सांगा, 100 ला $10 म्हणजे सर 10% आले अमाऊंट, बरोबर आहे. म्हणजे ज्याने 1 लाख इन्व्हेस्टमेंट केलं त्यानं किती ना $100 करायला पाहिजे, बरोबर. आता 1 लाखाचं गणित घेऊया, 1 लाखाचं गणित घेऊया. आम्हाला 1 लाखाला डॉलर किती आले पहिला, काहीतरी 95 पकडूया, म्हणजे $1000 ज्याचा आयडिया आहे.
ठीक आहे, भागिले 61, त्याला कॉईन किती आले? 17 कॉईन त्याला आले. ठीक आहे, हा आता आपण काम करूया. $100 माझ्याकडे, मी इन्व्हेस्टमेंट 10% मी रेशो तुम्हाला सांगतोय, $100 विषय सांगतोय. भागिले आजचा रेट आहे 0.05, त्याला 2000 कॉईन आले आणि ते 17 कॉईन होते. आता 2017 कॉईन त्याला भेटले, गुणिले 0.5 जरी झाले सर, त्याचा $1000 निघाले की नाही निघाले? सिंपल गोष्ट. तुम्ही 61 पर्यंत का वेट करायला? हे कोण डीपली आम्हाला समजूनच सांगत नाही ॲव्हरेज म्हणजे काय. हे ॲव्हरेज समजून घ्या तुम्ही. प्रत्येकानं इथं हे बघा, एखादी चूक झाली आमच्या शिक्षणाच्या धोरणामुळे झाली, आम्हाला त्यांनी बरोबर सांगितलं नाही, आम्ही ऐकलं नाही, मान्य आहे. पण आता जो रेट डाऊन झाला आहे आपल्याला BSLचा, त्याचं बेनिफिट काय आहे हे सांगतो तुम्हाला. हे बेनिफिट आहे. तुम्हाला कॅल्क्युलेटर जर समजत असेल तर येस म्हणा, तुम्हाला कळेल या गोष्टीचं. मी अजून हे पुढच्या मीटिंगमध्ये पण हे डेप्थ सांगणार आहे. नाही कळायला हरकत नाही, आपल्याकडे थोडासा शॉर्ट टाईम आहे याच्यामध्ये, हे समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट काय केली सर आपण याच्यामध्ये? बरं, आता आपल्याला शिकायचं आहे, AI शिकायचं आहे ना, आपल्याला ट्रेडिंगमध्ये यायचं आहे ना. नसेल त्याला काही प्रॉब्लेम नाही बरं का, त्यांना ॲव्हरेज करायचं 10% आपल्या अमाऊंटचं आणि शांतपणे वेट करायचं. 100% $अर्ध्या तो निघाल्यानंतर तुम्ही बाहेर निघून जायचं. काहीही टेन्शन घ्यायची याच्यात गरज नाही. कुठल्या लीडरला शिव्या घालायची गरज नाही, कुठल्या डेव्हलपरला काय करायची गरज नाही, काही गरज नाही. पण ज्याला शिकायचं आहे, ज्याला ट्रेडिंग करायचं आहे, ज्याला समजून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी सांगतो इथे $100 जो प्रोग्राम आहे ना, हा त्याच्यासाठी आहे जो शिकण्यासाठी आहे. त्याला काय कळणार आहे याच्यामध्ये? वॉलेट टू वॉलेट ट्रान्सफर, बर्निंग कसं होतं, लिक्विडिटी कशी लॉक करायची, लिक्विडिटी रिमूव्ह कशी करायची, कॉईन कसं इटर्निटीचं जमा करायचं, आणि त्याच्यानंतरचा पार्ट येतो तो ट्रेडिंग. आणि ट्रेडिंग कसं होणार आहे तुमच्यासाठी सांगतो. AI ट्रेडिंगचं जे येणार आहे, माझ्या अंदाजान जो बोट बनवणार आहे तो $100 तो विक्री होणार आहे माझ्या अंदाजा. आणि $1000 बसून ते ट्रेडिंग करणार आहेत लोक, ज्यांच्याकडे आहे अमाऊंट, ज्यांच्या बाहेरचा जो ट्रेडर येणार आहे तो. ही भन्नाट कल्पना आहे. आणि ह्या लिक्विडिटीच्या प्रोग्राममधून जो अर्निंग होणार आहे तो डेव्हलपर त्याच्यामधून 25% BSL स्वतः बाय करणार आहे सिस्टम. तुम्ही हे समजू नका की तो 5 सेंटला गेला तो खाली जाईल, नाही जाणार, तो पुढे पुढे निघून जाणार आहे. का? इथं बाईंग सुरू होणार आहे, डेव्हलपर स्वतः सिस्टम बाईंग करणार आहे. कारण त्याला BSL ज्याच्याकडे आहे, टीबॅक ज्याच्याकडे आहे, त्याला 1:1 द्यायचा इटर्निटी. आता तुम्हाला तो एवढं ओरडून सांगतो की बाबा तुम्ही ॲव्हरेज करून घ्या, कमी रेटला घ्या आणि तुम्ही लवकर निघा आणि ट्रेडिंगमध्ये या, तुम्हाला या लिक्विडिटीमध्ये या, ट्रेडिंगमध्ये या. हे जर कळत नसेल तर ही तुमच्यासाठीची एज्युकेशन मीटिंग आहे, हे समजून घ्या. अजूनही वेळ गेलेला नाही, आमच्याकडे अजून 2च मिनटं आहेत माझ्या मते सर, आणि याच्यानंतर ही मीटिंग डिस्कनेक्ट होईल. हॅलो सर, मी थोडं बोलू का? हां बोला बोला सर. आता तुम्ही जसं म्हणले आम्हाला लोकांच्या निम्म्यात सोडून गेलेले आहेत. माझी जवळ इथं वैयक्तिक 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, डेफिनेटली एकही रुपया मिळाला नाही. पण मी 1% पॅनिक नाहीये, माझा शेतावर भरोसा आहे. पण मला हा कुणीच माहितीच देणार मिळत नव्हतं. मी काय BSL करून ठेवलेले आहेत आणि पेना वगैरे सगळे मी माझ्या DPच्या वॉलेटला वगैरे सगळं ठेवलेलं आहे. पण नशीब मला तुम्ही आज भेटलात, त्या मीटिंग आपण करत राहू. आणि मी 2028 पर्यंत तरी मी लॉक करून ठेवलेलं आहे, पाहायचंच नाही मी ठरवलं होतं 2028 पर्यंत, बघू कधी काय होतं. हे सर माझं होतं स्वतः ते इंटेन्शन आहे. पण मी सर लिक्विडिटी मध्ये कुठे नाही लावलं, फक्त मी माझ्या वॉलेटला ठेवलेलं, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही 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 काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुमच्या आता येतं पुढची मीटिंग थोडीशी वॉलेट बद्दल पण मी करणार आहे, कसे वॉलेट सेव्ह करायचे, काय करायचे त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे. समजा बऱ्याच गोष्टी आहेत, अजून वॉलेटबद्दल पण बोलणार आहे. सर सॉरी, आता थोडंसं 35 मिनिटावर माझी मीटिंग गेलेली आहे. आपण अजून कोणाला काय बोलायचं तर बोलू शकता फटाफट, 1 मिनिट आहे आपल्याकडे. हॅलो सर. हां बोला बोला. सर आता तुम्ही काय म्हणताय, $0.05 रेट आहे बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे $0.5 जाईल बरोबर आहे. म्हणजे 0.05 आहे तो 0.5 जाणार. म्हणजे आता जो लाईव्ह रेट आहे त्याच्या 10 पटीने ज्यावेळी होणार त्यावेळी तो 0.5 जाणार. बरोबर बरोबर. 61 वरून तो आलाय आता 0.05, म्हणजे एकदम नगण्य रेट आलाय आता बरोबर. तर आता 0.05 वरून 0.5 ला जायला ते आताच्या लाईव्ह रेट नुसार 10 पटीने रेट वाढायला पाहिजे. करेक्ट. बरोबर. मग तो अजून किती दिवस वेट करायला लागणार आम्हाला? सर ही एक पहिला समजून घ्या, तुम्हाला म्हणजे आम्ही लेट न समजलो, हा सर पेशन्सचा बिझनेस आहे. हे आज रात्रीत मी म्हणून म्हणताना पहिल्यांदा म्हटलं सर
तुम्ही अशा कित्येक सिस्टम बघितल्या असतील ज्या आपल्यापर्यंत कुठला डेव्हलपर बी माहीत नाही, कुठला लीडर पण माहीत नाही आणि कोणच माहीत नाही, आणि आपण त्यांना शोधायचा बी प्रयत्न केला नाही. मी काय म्हणा लागलो आहे, ही जर टेक्नॉलॉजी तुम्ही जर समजूत घेत गेला, सर याला वेळ लागेल, महिना 2 महिना 3 महिना 4 महिना. माझा अंदाज आहे डिसेंबरपर्यंत हा रेट एक वेगळ्या याच्यावर जाईल. कारण मी जे डेव्हलपर सोबत मी कनेक्टेड आहे, मी मीटिंग्सच्या बघतो तुमच्यासोबत सारख्या याच्यातनं, ते खूप वेगळे आहेत. ओके.